महायुती शासनाने शेती उद्योगाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ता योजना ही सुरू केली। त्यामुळे सर्वप्रथम खऱ्या अर्थाने राज्याचे कर्तव्यदक्ष माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार व उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब व या ठिकाणी सभागृहात उपस्थित असणारे माननीय महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्यासह शासनाचे मी सर्वप्रथम या ठिकाणी अभिनंदन करतो। मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजना ही महाराष्ट्र शासनाची शेतकऱ्यांसाठी एक नवीन पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणारी योजना आहे, जी राज्यभरातील ग्रामीण भागातील शेती संबंधित पानंद शेत रस्त्यांचा दर्जा सुधारण्यावर लक्ष केंद्रित करते। अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थाने हे रस्ते शेतापर्यंत व बाजारापर्यंत माल वाहतूक करण्यासाठी अतिशय मदतीचे ठरणार आहेत। या योजनेचा उद्देश म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत वाहतुकीची समस्या दूर करणे, तसेच शेतातील उत्पादन बाजारपेठेत वेळेवर आणि सुरक्षित पोहोचवणे हा महत्त्वपूर्ण असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शासनाने ही योजना ही ग्रामीण भागासाठी आणली। एकंदरीत ही योजना ग्रामीण भागात पायाभूत सुविधा व इतर शेतकरी जीवनमान उंचावण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे, असंच अध्यक्ष महोदय म्हणावं लागेल। शासनाने या योजनेसाठी काही भाग मनरेगा आणि इतर 13 विविध योजनेतून निधीची तरतूद केलेली आहे। यामध्ये 15वा वित्त आयोग, खासदार फंड, आमदार फंड, ग्रामपंचायतीतील जनसुविधा करता मिळणारे अनुदान, खनिज विकास निधी, ग्रामपंचायतीचे महसुली अनुदान, जिल्हा परिषद पंचायत समिती सेस, ग्रामपंचायतीचे स्व उत्पन्न पेसा अंतर्गत उपलब्ध होणारा निधी, नाविन्यपूर्ण योजना आणि इतर जिल्हा योजना, त्याचबरोबर CSR या योजनेतून या कामासाठी निधीची तरतूद केलेली आहे। परंतु माझ्या मतदारसंघात कमी सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायत मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय आहेत, त्यांनाच निधी जो काय आहे तो अपुरा मिळतो। निधीला अपुरा मिळत असल्यामुळे या कामास निधी वापरणं शक्य होत नाही। तरी माझी आपल्या माध्यमातून शासनाला त्या ठिकाणी विनंती आहे की शासन स्तरावरून मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ता योजनेसाठी निधीची तरतूद हे एक वेगळ्या हेडच्या माध्यमातून करण्यात यावी, एवढीच विनंती या निमित्तानं करतो।